वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की इथे ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला हवं तिकडे. तर आता पुढे शौर्य म्हणतो, पण ऊर्जा तुला विक्रांतवरती का शंका आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, हे बघ शौर्य, मला विक्रांतवरतीच शंका आहे, कारण बघ एवढं सगळं विक्रांतच्याच बाबतीत जहागीरदार कुटुंबियांच्याकडून घडलेलं आहे. म्हणजे शौर्य विक्रांतची बदनामी झाली, त्याच्यानंतर त्याचं त्या पद्माबरोबरचं लग्न आपण मोडलं, म्हणून तो हे सगळं बदला घेण्यासाठी करतोय. तो आता आपल्याकडून पैसे तर मागणार नाही, पण त्याच्या बदल्यात तो तीर्थाबरोबर लग्न करणार. त्याबरोबर इकडे आता जो हर्षवर्धन असतो तो सुद्धा संतापलेला असतो. तो म्हणतो, हे बघ कोणाला काहीही सांगू नकोस सध्या. त्याबरोबर आदित्य म्हणतो, अहो तुम्ही हे काय बोलताय डॅड? तो शौर्य तिकडे तेच सांगतोय, तुम्ही इकडे हेच सांगताय. अहो आपल्या तीर्थाला किडनॅप केलंय त्या लोकांनी, आपण किमान हे सगळं पोलिसांना तरी कळवायला हवं ना. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही नाही, आत्ता सध्या शौर्य जे म्हणालाय ना तेच योग्य आहे. सध्या आपण ह्या सर्वामध्ये पोलिसांना वगैरे कोणालाही इन्व्हॉल्व करण्याची काहीच गरज नाही आहे. सध्या ही वेळच नाही आहे कोणाला इन्व्हॉल्व करण्याची. थांब थोडा वेळ, मी काय करतोय ते बघ. तर दुसऱ्या बाजूला चायचूय आता त्यांचा पाठलाग करत असतो, आणि आता चायचूने पाहिलेलं असतं की तीर्थाला ते लोक रिक्षामध्ये घालून कुठेतरी घेऊन जातात. चायचू विचार करतो, अरे शौर्यदादाच्या बहिणीला हे लोक असं रिक्षामध्ये घालून कुठे घेऊन जात असतील, बघायला हवं. पण मग आता तो पुन्हा लगेचच त्या लोकांचा पाठलाग करतो आणि त्यांना घेऊन आता तो त्या ठिकाणी जात असताना तो सुद्धा तिकडे पोहोचतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हर्षवर्धन हा कोणाला तरी फोन करत असतो. त्याबरोबर लगेचच इकडे आदित्यदादा विचारतो की कोणाला फोन करताय तुम्ही बाबा? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, त्या जहागीरदाराला. त्यावर आता आदित्य म्हणत असतो की जहागीरदाराला का फोन करताय? त्याबरोबर लगेचच आता आदित्य म्हणतो, अहो पप्पा शौर्याने सांगितलं कोणालाच कॉल करू नका म्हणून, मग का करताय असं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, गप्प बस, तीर्था माझी मुलगी आहे, तुमच्यापेक्षा जास्त तिची काळजी ना मला आहे. त्यामुळे मी काय करायचं हे मला कुणीही सांगू नका, कळलं का तुम्हा दोघांना? पण जरा वेळ शांत बसा आणि मी काय करतोय ते शांतपणे बघा. आणि मग लगेचच आता इकडे हर्षवर्धन त्या शिर्केला फोन करतो आणि म्हणू लागतो शिर्केला, तुला काय वाटलं की तू काहीही करणार तुम्ही आणि मला करणार नाही? त्याबरोबर शिर्के म्हणतात, हर्षवर्धन साहेब काय चाललंय काय, जरा नीट बोला. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नीट बोला, अरे भर चौकात पोकळ बांबूचे फटके देणार आहे तुम्हाला. त्याबरोबर शिर्के म्हणतात, काय बोलताय काय तुम्ही हे सगळं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, माझ्या मुलीला तीर्थाला किडनॅप करण्याची तुमची हिंमतच कशी झाली? लक्षात ठेवा, जर माझ्या तीर्थाला काही झालं ना तर सोडणार नाही आहे मी कोणालाही, लक्षात ठेवा. त्याबरोबर शिर्के म्हणत असतो की अहो पण हे सगळं. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, तुमच्या विक्रांतने आणि तुम्हीच केलं आहे मला माहिती आहे. त्यावर शिर्के म्हणतात की हे बघा आम्हाला यातलं काही माहीत नाही आहे. हर्षवर्धन साहेब ऐका, आपण हर्षवर्धन फोन कट करतो. त्याबरोबर आता शिर्के जोराने विक्रांत विक्रांत अशा हाका मारतात, पण विक्रांत घरातच नसतो. त्याबरोबर सुवर्णा आणि आता अर्पिता त्या ठिकाणी येतात. शिर्के विचारतात, काय कुठे आहेत तुमचे ड्युटे? कुठे आहे विक्रांत, कुठे आहे? त्याबरोबर लगेचच सुवर्णा म्हणते, माहीत नाही आहे मला. त्यावर शिर्के म्हणतात, माहीत नाही आहे उत्तर देत आहे? हां, तुमचा मुलगा त्या जहागीरदाराच्या पोरीला किडनॅप करून घेऊन गेला आहे. त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, तीर्था किडनॅप झाली? त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं चाललेले असताना ऊर्जा शौर्याला विचारते, शौर्य आणखीन किती वेळ लागेल? शौर्य म्हणतो, ऊर्जा 1 पाऊण तास तरी आपल्याला चेंबूरमध्ये पोहोचायला लागू शकतो. तोवर तू एक काम कर ना, चेंबूरच्या आसपास कुठले कुठले अशी ठिकाणं आहेत जिथे कोणी जात येत नाही त्याची यादी बघ ना. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य मी आधीच ती यादी मागवून ठेवलेली आहे. ही बघ, अशी आपल्याकडे ठिकाणं आहेत की जिथे कोणीच जात नाही. शौर्य म्हणतो, अगं पण ह्या जागांचे जे जागा मालक असतील ते तर तिकडे कधीतरी जात असतील ना. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, या काही जागा तर अशा आहेत ज्या फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पजने खरेदी करून ठेवल्या गेल्यात, तिथे कोणीही जात नाही. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा पण. त्याबरोबर लगेचच शिर्के हे त्यांच्या माणसाला बोलवून घेतात आणि त्याला सांगतात की विक्रांतला शोधून काढा, कळलं? त्यावर इकडे लगेचच आता त्याची आई म्हणू लागते की माझा मुलगा का करेल असं? त्यावर लगेच अर्पिता म्हणते, नाही डॅड,
विक्रांतनेच केलं हे सगळं. त्यावर सुवर्ण म्हणते अर्पिता अगं. त्यावर लगेचच शिर्के म्हणतात थांब, का बेटा, तुला असं का वाटतंय? त्यावेळी मग ती म्हणू लागते डॅड, कारण मी त्याला घरातून भरपूर पैसे घेऊन जाताना पाहिलं होतं. त्याबरोबर मग तर शिर्केंचा पारा आणखीन चढतो. शिर्के म्हणतात विक्रांत. त्याबरोबर मग लगेचच शिर्के तिला विचारतात मग तू हे मला तेव्हा का नाही सांगितलं? त्यावर ती म्हणते डॅड, मला कुठे माहिती होतं की तो तीर्थाला किडनॅप करायला चाललाय म्हणून. त्याबरोबर मग शिर्के म्हणू लागतात बघितलं, इथे आईचं मुलावरती लक्ष आहे का? असं ठेवतात का मुलांवरती लक्ष? मुलगा कुठे गेलाय हे तुम्हाला साधं माहीत नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो विक्रांत असतो तो तीर्थाची आणि पक्याची वाट बघून दमलेला असतो, कंटाळलेला असतो. तो विचार करतो अरे यार, किती वेळ लागतो या पक्याला माझ्या तीर्थाला इकडे घेऊन यायला. काय झालं तर नसेल ना रस्त्यामध्ये? फोन करूनच बघितला पाहिजे. आणि मग विक्रांत इकडे सतत पक्याला कॉल करू लागतो. आता पक्या फोनही उचलत नसल्याने विक्रांतला आणखीन जास्त राग येतो. विक्रांत विचार करतो अरे यार, कुठे आहेत ही लोक? अजून आली कशी नाही? तोपर्यंत आता लग्नाचे कपडे घेऊन एक व्यक्ती आलेली असते. आता लग्नाचे कपडे घेऊन आल्याबरोबर ती विचारते भाई हे कुठे ठेवू? विक्रांत म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर. अरे एवढी जागा आहे, ठेव ना बाबा कुठेतरी. तर दुसऱ्या बाजूला विजया आदित्यकडे येते आणि आदित्यला ती सांगू लागते आदित्य, अरे तीर्था अजून घरी आलेली नाही आहे रे. मला ना तिची खूप आता काळजी वाटू लागलेली. तू एक काम कर बरं, बघ ना जरा कुठेतरी. त्यावर आता हर्षवर्धन म्हणतो उशिरा येणार आहे ती, म्हणाली आहे ना? त्यावर विजया म्हणते अहो हो, म्हणाली होती ना उशिरा येणार आहे, पण इतका कुठला उशीर? अहो आता पार संध्याकाळ होत आली, अंधार पडत गेला, म्हणून मला ना खूप काळजी वाटते. जा ना जरा कुठेतरी बघा. आत्ताची दुनिया कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना? मला काळजी वाटते आणि भीतीसुद्धा वाटते हो. त्यावर हर्षवर्धन म्हणतो माझ्याकडून पैसे घेऊन गेली आहे ती घरातून, म्हणजे लंच करूनच बाहेर पडणार, डिनर करूनच मैत्रिणींबरोबर बाहेर पडणार असतील. तू काळजी करू नकोस. त्याबरोबर विजया म्हणते अरे आदित्य पण. त्यावर आदित्य म्हणतो मॉम हे बघ प्लीज रिलॅक्स, शांत हो तू. हे बघ काळजी करू नकोस. तीर्था जर आणखी तासाभरात नाही आली तर मी स्वतः जाऊन तिला शोधेन, पण तू शांत हो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला शौर्य आणि ऊर्जा आता चेंबूरमध्ये पोहोचत आलेले असतात. इतक्यात ऊर्जाच्या फोनवरती आदित्यचा फोन येतो. आदित्य विचारत असतो की तुम्ही दोघं कुठे आहात? त्यावर शौर्य म्हणतो आम्ही चेंबूरच्या आसपासच आहोत दादा, तू काही काळजी करू नकोस आणि हो घरात कोणाला काही सांगूही नकोस. त्यावर मग आदित्य म्हणतो ठीक आहे, मग तुम्ही कुठे आहात ते मला सांगा, मी पण तिकडेच येतो, आपण मिळून शोधू. त्यावर शौर्य म्हणतो की नाही दादा, घरात कोणाला संशय येईल असं आपल्याला काहीही करायचं नाही आहे. डोंट वरी, मी तीर्थाला घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही आहे, पण तुम्ही कोणी असं वागू नका ज्याने घरातल्यांना टेन्शन येईल, ज्याने घरातल्यांना काहीतरी समजेल. त्याबरोबर मग आदित्य म्हणतो शौर्य, अरे मला तीर्थाची खूप काळजी वाटते, तुला माहिती आहे का इथे मॉमसुद्धा टेन्शनमध्ये आली आहे. ती विचारते तीर्था कुठे आहे, ती कधी येणार आहे, काय मॉमला काय सांगायचं काहीच कळत नाही आहे. शौर्य म्हणतो दादा थोड्या वेळ काहीही सांग, पण काही खरं कळू देऊ नकोस घरी. त्यानंतर शौर्य फोन ठेवून देतो. मग शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा, आपल्याकडे जे लोकेशन्स आहेत तिकडे आपण आता गेलं पाहिजे. ऊर्जा म्हणते हो शौर्य, निघूया. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांत जो आहे तो आता छत्री घेऊन तीर्थाची वाट बघत असतो. तो वाट बघत असतो की कधी पक्या तीर्थाला घेऊन तिकडे पोहोचतोय. त्यानंतर पक्या तीर्थाला घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. मग तीर्थाला रिक्षातून बाहेर उतरण्यासाठी आता लगेचच ते लोक छत्री वगैरे उघडतात, तीर्थाला बाहेर घेऊन येतात. त्याबरोबर पक्या याला लगेच विक्रांत विचारतो काय रे, हे काय, तुम्ही हे काय केलं? नाही म्हणजे तुम्ही हिला रिक्षातून का आणलं? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो चायचू असतो तो हे सगळं बघत असतो. तर इकडे विक्रांत म्हणत असतो बेबी, आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार. तीर्था डार्लिंग, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी स्वीट हार्ट. बरं चला, आता हिला कोणी बघायच्या आत आपण आतमध्ये नेऊया. त्याबरोबर मग लगेचच पक्या आणि त्याचा माणूस हा तीर्थाला पुन्हा आतमध्ये घ्यायला लागतात. त्याबरोबर रिक्षावाला तिथेच उभा असतो. विक्रांत रिक्षावाल्याला विचारतो काय रे, झालं ना तुझं काम, मग चल निघ. त्याबरोबर लगेचच रिक्षावाला बिचारा घाबरतो आणि निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी ऊर्जा असते, आता ऊर्जा ही फोनवरती बोलत असते आणि त्याचवेळी आता इकडे ती शौर्याला सांगते शौर्य,
आपल्याला घाई करायला हवी. वेळ होत आलाय खूप जास्त. विक्रांत कधीही काहीही करू शकतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ऊर्जा, मला कळतंय. आपण लवकरात लवकर पोहोचू तिकडे. आणि मग शौर्य हा गाडी आणखीन स्पीडमध्ये चालवू लागतो. आता दोघं नवरा बायको चाललेले असतात रस्त्याने. तर त्याच वेळी इकडे आता शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, होईल सगळं व्यवस्थित. तीर्था सापडली ना की मी सोडणार नाही आहे त्या गुंडांना. नाही जर मी त्यांना. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो हो शौर्य, तुला जे वाटेल तेव्हा ते कर तू त्यांच्याबरोबर, पण प्लीज आत्ता रिलॅक्स हो, शांतपणे गाडी ड्राईव्ह कर. आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. इतक्यात ऊर्जाच्या फोनवरती चायचूचा फोन आलेला असतो. ऊर्जा आता शौर्यला म्हणते, शौर्य, चायचूचा फोन आलाय. मग शौर्य म्हणतो, घे. मग ऊर्जा चायचूचा फोन घेते आणि म्हणते, हॅलो चायचू, मी ना जरा घाईत आहे, मी तुला जरा नंतर फोन करते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे पाटोळे जे असतात त्यांना शिर्के सांगतात की शोधून काढलेत का विक्रांत कुठे आहे, काय आहे. त्यावर पाटोळे सांगतात की हो साहेब, आपले एक म्हणजे जवळचे व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की विक्रांत साहेबांना त्यांनी तो एक सुपारी घेणारा माणूस आहे पक्या, त्याला भेटताना पाहिलं आहे. त्यावर शिर्के विचारतात, कुणी पाहिलं आहे. त्यावर मग पाटोळे सांगतात, रेगेंनी पाहिलं आहे. त्यावर शिर्के म्हणतात, रेगेंनी. त्यावर तो सांगतो की हो. तर इकडे आता लगेचच चायचूने फोन केलेला असतो. ऊर्जा त्याला मी नंतर तुला करते असं सांगत असते. मग चायचू म्हणतो, म्हणजे तुम्हाला शौर्यदादाची बहीण किडनॅप झाली ते माहिती आहे का. त्याबरोबर ऊर्जा ही लगेचच फोन स्पीकरवरती घेते आणि म्हणते, काय शौर्य, तुला कसं माहिती आहे हे सगळं चायचू. त्याबरोबर मग चायचू सांगू लागतो की ऊर्जाताई, अगं मला आज सगळं व्यवस्थित माहिती आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, कसं. त्यावर चायचू सांगतो, कारण मी त्या लोकांचा पाठलाग करत इथपर्यंत आलो आहे. आता हे ऐकल्यावर शौर्य आणि ऊर्जा खुश होतात. ते म्हणतात की चायचू, एक काम कर, आम्हाला लगेचच्या लगेच तुझं लाईव्ह लोकेशन पाठव. तू कुठे आहेस आम्हाला पाठव. त्याबरोबर चायचू सांगतो, अगं ताई, मी कसं पाठवणार, माझ्याकडे तर साधा बटनांचा मोबाईल आहे ना, नाहीतर मी खरंच पाठवलं असतं. पण मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगतो ना, तुम्ही तिकडे या. त्याबरोबर शौर्य म्हणतो, चायचू सांग आम्हाला लोकेशन, तू कुठे आहेस, तू मुंबईमध्येच आहेस ना, की तुम्ही दुसरीकडे कुठे आहात आणि तुम्ही कुठल्या भागात आहात. त्यावर चायचू म्हणतो, शौर्य दादा, आम्ही आहे ना चेंबूरच्या परिसरातच आहोत, चेंबूरच्या जवळ. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ठीक आहे चायचू, मी चेंबूरच्या तिथे पोहोचतोय. हां, तू तिथेच थांब आणि तुझं लोकेशन आम्हाला सतत देस राहा. त्याबरोबर चायचू होकार देतो. मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे चायचू, ठेव तू आणि लपून राहा. त्याबरोबर मग लगेचच इकडे विक्रांतला शिर्के फोन करतात आणि विचारू लागतात, विक्रांत कुठे आहेस तू, मला आत्ताच्या आत्ता सांग. त्यावर विक्रांत म्हणतो, नाही सांगणार, जा. मी का सांगू तुम्हाला मी आत्ता कुठे येते. त्याबरोबर शिर्के म्हणतात, कारण तू तीर्थाला किडनॅप केलं आहेस, बरोबर ना. त्या पक्याला का भेटलास तू, कशासाठी. त्याबरोबर मग विक्रांतची बोलतीच बंद राहते. तर शिर्के म्हणतात, मला सगळं माहिती आहे विक्रांत, सगळं कळून झालं आहे मला सगळं कळलं आहे, कारण आपल्या रेगेंनी तुला पाहिलेलं आहे आणि मला पाटोळ्यांनी येऊन सगळं सांगितलं आहे. त्याबरोबर मग मात्र विक्रांत म्हणतो, वाव यार पप्पा, वा, खरंच मानलं तुम्हाला, ग्रेट, व्हेरी मच ग्रेट नेटवर्क आहे तुमचं. पण आता ना त्या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही आहे, सगळ्याचा उपयोग शून्यच असणार आहे. कारण हो, केलं आहे मी तीर्थाला किडनॅप, केलं आहे, आणि माझं कोणीही काही वाकडंसुद्धा करू शकणार नाही आहे, कारण मी आता तिच्याशी लग्न करणार. त्यावर शिर्के म्हणतात, काय वेड लागलं आहे का तुला विक्रांत. हे बघ, असा काही आगाऊपणा, वेडेपणा करण्याचा विचारही मनामध्ये आणू नकोस. हे बघ, काहीही चुकीचं करू नकोस. त्या तीर्थाला आत्ताच्या आत्ता तिच्या घरी सोड नेऊन. त्यावर विक्रांत म्हणतो, ओ डॅड, काय बोलताय तुम्ही हे, तिला तिच्या घरी सोड आणि वगैरे वगैरे. मी असं काहीही करणार नाही आहे, समजलं तुम्हाला. अहो, तीर्थाबरोबर लग्न केल्याशिवाय मी कुठेही तिला पाठवणार नाही आहे. आफ्टर ऑल आता ती तुमची होणारी सून आहे आणि तुम्ही तिला घरी पाठवून दे असं कसं काय म्हणू शकता डॅड, इट्स नॉट फेअर. त्याबरोबर शिर्के म्हणत असतात की हे बघ असं करू नकोस, ऐक माझं. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, डॅड सॉरी, पण आता या सर्व गोष्टींसाठी खूप जास्त
वेळ झालेली आहे. त्यामुळे आता तुम्ही कितीही आणि काहीही समजवलंत ना तरीही त्या सगळ्याचा काहीच फरक पडणार नाही आहे डॅड. त्याबरोबर मग शिर्के म्हणत असतात, हे बघ विकी, असं काही करू नकोस, ऐक माझं विक्रांत, ऐक माझं, तू खूप मोठा प्रॉब्लेम करशील. विक्रांत म्हणतो सॉरी सॉरी डॅड, आणि मग तो फोन कट करतो. इकडनं शिर्के हॅलो विक्रांत, हॅलो हॅलो करत असतात, पण तोवर विक्रांतने फोन कट केलेला असतो. शिर्के रागाच्या भरात जोरात मोबाईल आपटतात जमिनीवरती आणि ओरडतात, विक्रांत. त्याबरोबर आता मात्र इकडे अर्पिता आणि सुवर्णा घाबरतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांत तीर्थाला म्हणत असतो, तीर्था डार्लिंग, आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार. तर तीर्था हातपाय हलवत असते. तो लगेचच तीर्थाला म्हणतो, ओ सॉरी सॉरी तीर्था डार्लिंग, खरं तर ना मला तुझ्याबरोबर हे असं वागायला खूप वाईट वाटतं. रादर देन तुला हे असं बघायलाच मला खूप वाईट वाटतं. बट व्हॉट कॅन आय डू, मी काय करू, माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे गं. बघतेस ना मला काहीच करता येत नाही आहे तीर्था तुझ्यासाठी. खरंच मला खूप आवडलं असतं तुझ्यासाठी काहीतरी करायला, पण आता जोवर आपलं लग्न होत नाही ना तोवर मी तुला नाही सोडू शकत. तीर्था हातपाय हलवत असते, आपटत असते, मदतीसाठी काहीतरी प्रयत्न करत असते. त्यावर लगेचच इकडे विक्रांत म्हणतो, ए थांब, काय करतेस काय, हातपाय कशाला आपटतेस तीर्था, तू कितीही हातपाय मारले, काहीही केलं तरी कशाचा काहीच उपयोग नाही आहे, कारण काही फरकच पडणार नाही ना. आता तुला इकडनं बाहेर काढण्यासाठी कोणी म्हणजे कोणी येणार नाही आहे तीर्था. इथे फक्त तू आणि मी दोघंच आहोत आपण, आणि आता आपलं लग्न होणार आहे. हो आपलं लग्न. त्यावर तीर्था नाही म्हणत असते. विक्रांत म्हणतो, नाही नाही का पण तीर्था, आधी पण तू माझ्याशीच लग्न करणार होतीस ना. ओ अच्छा, हां हां हां, तू हर्षवर्धन जहागीरदारांची मुलगी आहेस, तू असं कसं लग्न करणार ना कुठेतरी, तुला ग्रँड मोठं लग्न हवं असेल ना. ठीक आहे, करूया ना आपण ग्रँड मोठं लग्न करू, रिसेप्शनसुद्धा करू. हे बघ तीर्थ, हे बघ तुझ्यासाठी साडी आहे, दागिने आहेत. हां आता दागिने म्हणा नकली आहेत, पण ठीक आहे, थोड्या वेळासाठी काम चालवून घेऊ आपण, काय बरोबर ना. आणि मग विक्रांत तीर्थाला म्हणत असतो, मी लग्न करणार तुझ्याशी, आणखीन एक गंमत आहे तुझ्यासाठी. मग तिकडे एक मुलगी येते. विक्रांत म्हणतो, ही बघ, ही तुला तयार करण्यासाठी आली आहे, तयार करा माझ्या होणाऱ्या बायकोला छान. अरे हो, सांगायचंच राहून गेलं, हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर दोघींनाही गोळी घालून मारून टाकेल. तर दुसऱ्या बाजूला शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा चायचुईला फोन कर पुन्हा, आणि आता त्याला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन विचार. त्यावर लगेचच ऊर्जा होकार देते. तोपर्यंत इकडे आता लगेचच विक्रांत हा ऊर्जाच्या फोनवरती फोन करतो. ऊर्जा फोन स्पीकरवर टाकते. त्यावर विक्रांत म्हणतो, काय माझी बदनामी करायला, मला कोर्टात खेचायला, मीडियासमोर मला प्रश्न विचारायला खूप आवडतं ना तुला. त्यावर ऊर्जा म्हणते, फोन कशाला केला आहेस ते सांग. त्यावर लगेचच विक्रांत म्हणतो, आज त्या तीर्थाबरोबर मी लग्न करणार आहे. हो मी लग्न करणार आहे तिच्याबरोबर, जा काय करायचं आहे ते करून घे, बघूये तू तरी हे लग्न कसं थांबवतेस ते. त्याबरोबर लगेचच तिकडनं जोरात शौर्य ओरडतो, विक्रांत माझ्या बहिणीला हात जरी लावलास ना तरी लक्षात ठेव, सोडणार नाही मी तुला, नाही सोडणार मी विक्रांत तुला, माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघू पण नकोस. त्याबरोबर लगेचच विक्रांत म्हणतो, अरे वा वा वा, ह्याला म्हणतात डबल धमाका, डबल एन्जॉयमेंट, वा वा वा, म्हणजे तू सुद्धा तिथेच आहेस का, बायकोच्या पदराला नेहमी चिटकूनच असतोस का रे तू. हो असणारच, तू ना नेहमी बायकोच्याच पदराला चिटकून राहत असणार, म्हणूनच तर तुझी बहीण किडनॅप झाली तरीही तुला खबरसुद्धा लागली नाही, काय बरोबर ना. बहिणीला किडनॅप केलं तरी होतास कुठे. आता तर मी चॅलेंज करतो तुम्हाला दोघांना, हिम्मत असेल तर थांबवून दाखवा मला, पण काहीही झालं ना तरीही मी तीर्थाशी लग्न करणार म्हणजे करणार. आता मला बघू द्यात तुम्ही दोघंजणं काय करताय ते. चला बघूया तुम्ही काय करताय की मी तीर्थाशी फायनली लग्न करतोच आहे. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे ही जी विक्रांतने धमकी दिलेली असते त्यामुळे तर शौर्य आणखीन भडकतो, पण ऊर्जा त्याला कसा बसा शांत करते. त्यानंतर मग ऊर्जा शौर्याला सांगते, शौर्य
चिडण्याची वेळ आता नाही आहे. आता सध्या आपल्याला त्या लोकेशनवर पोहोचायला पाहिजे, जी लोकेशन चायचूने आपल्याला पाठवली. मग आता ऊर्जा आणि शौर्य तिकडे पोहोचू लागतात. तर इकडे विक्रांतने आता लग्नाला सुरुवात करायला घेतलेली असते. दोघंजणं विक्रांत आणि तीर्था सप्तपदी घेत असतात. तीर्था बेशुद्ध असते, विक्रांतने तिला उचलून घेतलेली असते. आता शेवटची सप्तपदी तो घेणारच असतो. तोपर्यंत शौर्य आणि ऊर्जा तिकडे पोहोचतात. ऊर्जा म्हणते, आम्ही आलोय तुझं चॅलेंज पूर्ण करायला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.